लोकसभा निवडणुकांसाठी आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होऊ शकते। एखाद्या खासदाराचं मूल्यांकन त्यानं आपल्या मतदारसंघासाठी किती कोटींची विकास कामं केली आहे यावरून साधारण केलं जातं। आता पुणे जिल्ह्यामध्ये लोकसभेचे 4 मतदारसंघ आहेत, तर मागच्या टर्मला पुणे जिल्ह्यातनं राज्यसभेवर सुद्धा 2 खासदार होते। या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि बारामती इथले 2 खासदार हे पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालंय। पण मावळ लोकसभेसाठी विद्यमान खासदारच उमेदवार असतील का हे अद्याप पक्क झालेलं नाही आणि पुणे लोकसभेसाठी यंदा नवीन चेहऱ्याला संधी मिळेल असंही बोललं जात आहे। मात्र 2019ला निवडून आलेल्या खासदारांनी किती विकास निधी खर्च केलाय याबाबतची आकडेवारी आता समोर आली आहे। यामध्ये भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा निधी वगळता लोकसभेच्या इतर 3ही खासदारांनी 16 कोटींच्या पुढे निधी खर्च केलाय, तर राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर आणि वंदना चव्हाण यांनी सुद्धा 23 कोटींचा निधी खर्च केल्याची माहिती समोर आली आहे। खरं तर एखादा खासदार ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागातील प्रत्येक घटकाच्या गरजा लक्षात घेऊन हा निधी खर्चासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी त्या खासदाराकडनं केंद्र सरकारला करण्यात येते। त्यानुसार प्रत्येक खासदाराला ठराविक निधी उपलब्ध केला जातो आणि त्यापैकी लोकसभेच्या खासदारांना 17 कोटींपर्यंत तर राज्यसभेच्या खासदारांना 23 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केलाय। लोकसभेच्या 4 आणि राज्यसभेच्या 2 अशा एकूण 6 खासदारांनी पुणे जिल्ह्यासाठी किती निधी खर्च केलाय हे जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कार्यकाळात 109 कोटींचा खर्च केलाय। पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी 11 कोटी 42 लाख रुपये खर्च केलेत, तर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 16 कोटी 85 लाखांचा निधी खर्च केलाय। शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी 16 कोटी 90 लाख रुपये खर्च केलेत, तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी 16 कोटी 89 लाख इतका निधी खर्च केलाय। राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी 23 कोटी 40 लाखांचा निधी खर्च केलाय, तर खासदार वंदना चव्हाण यांनी 23 कोटी 10 लाखांचा निधी खर्च केलाय। दरम्यान या सर्व खासदारांचा 5 वर्षांचा लेखाजोखा पाहिला तर तब्बल 109 कोटींचा खर्च या 6 खासदारांनी मिळून केलेला दिसतोय। नुकतंच मेधा कुलकर्णी या राज्यसभेच्या खासदार झाल्यात आणि आता आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असताना निवडून येणारे खासदार पुण्यासाठी आणखी काय महत्त्वाची कामगिरी करतात आणि किती निधी आपल्या मतदारसंघासाठी खेचून आणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com।